म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख का म्हणे माझे हेची सर्व सुख तुका 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 म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिला त्रिमुख आवडीने पाहिला त्रिमुख आवडीने तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर आवडे निरंतर हेची ज्ञान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर विठोबार खुमाई बार कोमाये जय विठोबार कोमाये कुमार कुमार हरे दरना हेलो जय जय राम कृष्ण हरि 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 हरे जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी वा रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बनवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख धारे साजनी सुख धारे
सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी दोहा विठ्ठल बरवा वा 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 दोहा माधव बरवा टाळे 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 दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर दोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम देवती बळे धरिला सायासे देवते बळे धरला सयासे करुणिया नाश उपादेचा करुणिया नाश उपाधीचा करुणिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले पूर्व पक्ष धातु धिकारिले जन पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पूर्व पक्ष धातु धिकारिले जन स्वय जनार्दन तेचे झाले स्वय जनार्दन तेचे झाले स्वय जनार्दन तेचे झाले तुका म्हणे यासे नचले तातडी 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 अनुभवे गोडी येईल कळो अनुभवे गोडी येईल कळो अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पक्षी धातु धिकारिले जन पक्षी धातू धिकारिले जन पक्षी धातु धिकारिले जन स्वय जनार्दन ते
तेच झाले जनार्दन तेच झाले सोय जनार्दन तेच झाले विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई देवते बळे धरिला सयासे देवते बळे धरिला सयासे देवती ही बळे धरिला सयासे देवती ही बळे धरिला सयासे देवते बळे धरिला सयासे देवते बळे धरिला सयासे देवती ही बळे धरिला सयासे देवती ही बळे धरिला सयासे करुणे अनास उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले जना पूर्व पक्षी धातू धिकारिले जना करुणियानाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले जना पूर्व पक्षी धातू धिकारिले जना होये जनार्दन हेच झाले तिची झाली स्वये जना स्वये जनार्दन स्वये जनार्दन 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 स्वये जनार्दन तेच झाले स्वये जनार्दन जनार्दन स्वये
जनार्दन स्वये जनार्दन स्वये जनार्दन तेचे झाले स्वये जनार्दन तेचे झाले स्वये जनार्दन जनार्दन तेचे झाले जनार्दन तेचे झाले जनार्दन तेचे स्वये जनार्दन स्वये जनार्दन तेचे झाले स्वये हरी स्वये जनार्दन तेचे झाले तेचे झाले तेचे झाले स्वये जनार्दन तेचे झाले स्वये जनार्दन स्वये जनार्दन स्वये जनार्दन स्वये जनार्दन स्वये जनार्दन स्वये जनार्दन हे पूर्व पक्षी धातू धिकारिले जना पूर्व पक्षी धातू धिकारिले जना धिकारिले जना धिकारिले विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी 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 विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु छत्रपती धर्मवीर हर हर देवतीही बळे धरिला सायासे देवतीही बळे धरिला सायासे करोनिया नाशोपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले स्वय जनार्दन तेचे झाले
तुका म्हणे यासी नचले तातडी, तुका म्हणे यासी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वै जनार्दन तेचे झाले आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, तुमच्या संत चरणासी, 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 आता माझे दंडवत, तुमच्या संत चरणासी, तुमच्या संत चरणासी, आता माझे दंडवत, तुमच्या संत चरणासी, तुमच्या संत चरणासी, समचरण सरोजम सांद्र नीलाबुदा, जगननिहित पानिं मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला, गंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, मनोज व मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां मुरिशं, वातात्मजो वानरुत्थ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय, शरदिंदु समाकारे, शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरास्पीठ निलये सरस्वती नमोस्तुते, भजे व्रजेत मंडल, समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्तरंजनम, सदैव नंदनंदनम, भजे व्रजेत रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया, जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकाया या देवतीही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वै जनार्दन तेचे झाले प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग, विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबराय
यांचा सेवेसाठी निवडलेला 3 चरणाचा अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांनी देव कसा धरिला आणि देव धरण्यासाठी किती सायास केले, कशा कशाचा त्याग केला याचं चिंतन मानतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. सर्वांना ज्ञात आहे की हा कार्यक्रम कशा निमित्त आहे. आपण सर्वजण या ठिकाणी वारीसाठी आलेला आहात आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात म्हणून तुमच्या सर्वांची सेवा आम्हाला या ठिकाणी करण्याची संधी मिळते आणि खूप गोड असं छान वातावरण या ठिकाणी आहे. ज्यावेळेस मी कीर्तनासाठी निघालो त्यावेळेस मला असं वाटलं होतं की कुठंतरी एखाद्या हॉलमध्ये एखाद्या रूममध्ये कुठंतरी आपली साधीशी कीर्तनाची सेवा असेल. कारण की हा वारीचा प्रसंगच असा असतो की कुठंतरी फक्त त्या देवाची सेवा करायची, ज्ञानोबरायची सेवा करायची, तुकोबरायची सेवा करायची आणि आपली सेवा त्यांच्याजवळ सुपूर्त करायची. पण या ठिकाणी आल्यानंतर असं मला वाटलं की आपण अशा मोठ्या सप्ताहामध्ये खूप छान नियोजनामध्ये आपण या ठिकाणी कार्यक्रम करतोय. कारण की मला असं वाटतंय जगद्गुरू एक ठिकाणी असं म्हणतात, दाता कोणाला म्हणायचं. आपण व्यवहारामध्ये दाता सहज म्हणून जातो, कोणाला म्हणून जातो आपल्याला सगळ्यांना माहिती. पण जगद्गुरू सांगतायत दाता कोणाला म्हणायचं. कोणाला म्हणायचं? दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. कोणाला दाता म्हणायचं? की जो आपल्याकडून देवाचं भजन करून घेतो त्याला दाता म्हणायचं. म्हणून या ठिकाणी भजन तर होतंयच पण भोजन सुद्धा चांगलं असलं पाहिजे. व्यवस्था सुद्धा महाराज तुमच्यासाठी इतकी चांगली इतकी खूप चांगली केली. आळंदीमध्ये तुम्ही बघताय इतका पाऊस चालू आहे, इतकं सगळ्यांना त्रास आहे. पण इथं आल्यानंतर असं वाटतं इथं 10-15 दिवस तरी राहिलं पाहिजे, आहे की नाही? आणि मला सुद्धा असं वाटतंय पोट भरून कीर्तन केलं पाहिजे. वाटतंय का तुम्हाला सगळ्यांना? छान वातावरण. आणि त्याचं कारण सुद्धा असं आहे महाराज, इथं सर्व फडकरी मंडळी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आजरेकड फर असेल, दुसरे श्री गुरु बाबासाहेब उमरेकर आजरेकर फडाचे मालक आहेत. दुसरे श्री गुरु संदीप गोविंद कोंडकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आहे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले असे मला वाटतंय मोहन यशवंत पाटील, बरोबर आहे ना? यांच्या मोहन शेठ यांच्या माध्यमातून या ठिकाणी गोड नियोजन यांनी केलेलं आहे. गोड असे संशिष्टी, गोड असे सर्व मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आणि गोड असा योग ज्यांच्यामुळं आलाय, ज्यांचं महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये खूप मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे. आपण रोज ज्यांना टी व्हीवर बघता, रोज सकाळी 7 ते 9, 9 ते 10 काय जो वेळ असेल त्या वेळेमध्ये ज्यांना रोज आपण टी व्हीवरती बघता, त्यांनी या सर्व कीर्तनाचं गायनाचं नियोजन केलेलं आहे. असं गोड व्यक्तिमत्व आळंदीतील गोड अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलं असे आमचे मार्गदर्शक मृदंग सम्राट, मृदंग अलंकार गंभीर महाराज अवचार. तुम्ही टाळ्या वाजवल्या याचा अर्थ असा आहे की तुम्ही सर्वजण खुश आहात. असं गोड ज्यांनी नियोजन केले, महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याची संधी मिळाली. तसेच या ठिकाणी आल्यानंतर गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं आळंदीमध्ये नाव आहे असे आमचे संगीत विशारद, संगीत अलंकार इंगोले महाराजसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. दुसरे आमचे भागवताचार्य युवा कीर्तनकार ज्यांचं माझ्यावर खूप बंधुवत प्रेम आहे असे आमचे श्री हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज फपाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आळंदीतील विद्यार्थी मंडळी असतील, वारकरी मंडळी असतील, विनेकरी बाबासुद्धा खूप छान असा फेटा घालून आहेत. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो.
तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि अभंग चिंतनेकडे वळतो. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर जगद्गुरु महाराज महाराज महावीर हर हर विठ्ठल 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 देवती बळे धरिला सायासे करो नियानाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले जन स्वये जनार्दन तेची झाली. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांनी देव कसा धरिला आणि देव धरण्यासाठी किती सायास केले, कशा कशाचा त्याग केला याचं चिंतन मांडतायत. ऐका, मृत्यूलोकात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून तर मृत्यू दशेपर्यंत कशा ना कशाची तरी धरपकड करताना दिसतोय. देवतीही बळे धरिला सायासे, आपण काय धरले आणि साधू संतांनी काय धरले याचं चिंतन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत धरपकड करतोय. मग तो कोणत्याही भागाचा असू द्या, तो कोणत्याही जातीचा असू द्या, तो कोणत्याही संप्रदायाचा असू द्या, तो कोणत्याही वर्णाचा असू द्या, तो कोणत्याही क्षेत्राचा असू द्या, आणि ऐका, तो कोणत्याही आश्रमाचा असू द्या. प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत कशा ना कशाची तरी धरपकड करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या चिंतनात आपल्याला दोघा जणांची धरपकड बघायची. एक साधू संतांनी केलेली धरपकड आणि दुसरी गोष्ट आपण सर्वसामान्य माणसांनी केलेली धरपकड. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये काय धरलं आणि आपण सर्वसामान्य माणसाने आपल्या जीवनामध्ये काय धरलं. तुम्हाला खूप छान चिंतन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्ष द्या. आपण सर्वसामान्य माणसाने आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी धरल्या महाराज. किती गोष्टी धरल्या महिला मंडळ? किती गोष्टी धरल्या? 3 गोष्टी. आणि साधू संतांनी सुद्धा परमेश्वर महाराज 3 गोष्टी धरल्या. पण गंमत अशी, ऐका, साधू संतांनी 3 गोष्टी धरल्या महाराज, चांगलं झालं. पण आपण सर्वसामान्य माणसाने 3 गोष्टी धरल्या, वाटोळं झालं महाराज आपलं. मग सांगू का आपल्याला त्या 3 गोष्टी? ज्या 3 गोष्टी धरल्यामुळं आपलं झालं तर प्रत्येकाचं वाटोळं झालंय. सांगू का? सांगू का? म्हणजे वाटोळं ऐकायचंय तुम्हाला? हा हा, कशामुळं झालंय हे ऐकायचंय. वा वा वा. कशामुळं आपलं वाटोळं झालंय? प्रत्येकाचं वाटोळं झालंय. ऐका, 3 गोष्टी धरल्यात आपण. पहिली गोष्ट आपण धरलाय ताठा. काय धरलाय आपण? ताठा धरलाय, अहंकार धरलाय. दुसरी गोष्ट आपण धरली वासना. आणि तिसरी गोष्ट आपण धरलाय नको तो संग. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी सुद्धा 3 गोष्टी धरल्या, त्या मी सांगणार आहे. पण आपण सर्वसामान्य माणसाने 3 गोष्टी धरल्या. ताठा धरलाय महाराज. किती ताठा धरलाय? ज्ञानोबराय त्या ताठ्याचं वर्णन करतायत. आपण किती ताठा धरलाय. अहो, माणसं माणसासमोर वाकायला तयार नाहीत. बरोबर आहे ना? जागे तुम्ही. माणसं माणसासमोर वाकायला तयार नाहीत. नवल नाही महाराज. मग माणसं घरच्या माणसासमोर सुद्धा वाकायला तयार नाहीत. घरच्या वडीलधाऱ्या माणसासमोर सुद्धा वाकायला तयार नाहीत. बरोबर आहे ना? अहो, सोडून द्या, नवल नाही महाराज, माणसं देवासमोर सुद्धा वाकायला तयार नाहीत. किती ताठा धरलाय महाराज. ज्ञानोबराय म्हणतात माणसाने खांबाप्रमाणे ताठा धरलाय. कशाप्रमाणे? नुसत्या खांबाप्रमाणे नाही. मग ज्ञानोबराय म्हणतात माणसाने लोखंडाच्या खांबाप्रमाणे ताठा धरलाय. कशाप्रमाणे? नुसत्या लोखंडाच्या खांबाप्रमाणे नाही. ज्ञानोबराय म्हणतात माणसाने आटीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ताठा धरलाय. काय गोड भाषा आहे बघा ज्ञानोबरायची. ज्ञानोबराय म्हणतात मगलवो नीनती कैसे आटीवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे
शिळारासी. ज्ञानोबराय म्हणतात माणसाने आटीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ताठा धरलाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पण ऐका महाराज, आपल्या देशामध्ये असे काही शूरवीर मंडळी होऊन गेले की त्यांनी लोखंड वाकवलं, त्यांनी लोखंडाच्या पहारी वाकवल्या. बरोबर आहे का नाही? लोखंडाची पहार जर एखाद्याकडे गेली तर तो लोखंडाच्या पहारीचा 4चा आकडा करायचे महाराज. असे काही शूरवीर मंडळी आपल्या देशामध्ये होऊन गेली. माहीत आहे का एखादं नाव? हा, आवाज येतोय कुठून तरी? हा, सांगा सांगा. मी एक नाव सांगतो, नका सांगू तुम्ही. एक नाव सांगतो आणि तुम्हाला धन्यवाद आहेत महाराज. तुम्हाला माहीत असून तुम्ही नाव नाही सांगितलं. कारण की आपल्याला एकच आपल्या डोळ्यासमोर नाव आहे की त्यांनी लोखंडाची पहार वाकवली. मी सांगणार नाही, तुमच्या डोळ्यासमोर ते नाव आहे. पण महाराज त्याचं नाव कीर्तनात कधी घ्यायचं नाही. त्याचं नाव कधी आपण, त्याचा नावाचा उच्चार सुद्धा आपण करायचा नाही. पण एक नाव तुम्हाला इतिहासातलं सांगतो, ज्याच्याकडे जर लोखंडाची पहार गेली ना तर तो माणूस त्या लोखंडाच्या पहारीचा 4चा आकडा करायचा. काय आहे त्याचं नाव? त्याचं नाव आहे तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे असा होता महाराज. तानाजी मालुसरेकडे जर लोखंडाची पहार गेली ना तर तानाजी मालुसरे त्या लोखंडाच्या पहारीचा 4चा आकडा करायचे. काय ताकद होती महाराज. मग इथं जाणकार मंडळी म्हणते महाराज इथं ज्ञानोबरायची उभी कमी पडली. तुम्ही म्हणताय माणसं लोखंडाप्रमाणे ताठ आहेत, इथं तर लोखंड वाकवलंय. ज्ञानोबरायला माहित होतं काय अशी माणसं होतील, कशी? लोखंड वाकवणारे सुद्धा. म्हणून ज्ञानोबरायने अजून एक ओवी टाकून ठेवली. ज्ञानोबराय म्हणतात माणसं लाटण्याप्रमाणे ताठ आहेत. तुम्ही मला वाटते मराठवाड्यातले दिसताय सगळे माणसं बेलण्याप्रमाणे ताठ आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लाटणं बेलणं कळतंय ना तुम्हाला? बरं मला सांगा, ज्ञानोबरायला पुरुष मंडळी लक्षात येतंय? आवाज येतोय? येतोय येतोय. मला सांगा, ज्ञानोबरायला खांबापेक्षा लाटण्याचा दृष्टांत का द्यावा वाटला? का ज्ञानोबरायला लाटणं मोठं वाटलं? लाटणं का वाकत नसावं? महाराज ज्ञानोबरायला माहित होतं. ज्ञानोबराय म्हणतात का लाटणे ऐसा नलवे, पाथरू जेवी न द्रवे, गुनियासी नागवे फोडसे जैसा. ज्ञानोबराय म्हणतात माणसं लाटण्याप्रमाणे ताठ आहेत. कसे ताठ आहेत मला सांगा? लाटणं दोन्हीकडून निमुलता असतं. बरोबर आहे? महिला मंडळ लाटणं खाऊ घातलं की यांना? हसत्यात हसतात. लाटणं दोन्हीकडून निमुलता असतं. बरोबर आहे? जिथं वाकायचं ना तिथं असं जाड असते. तसे काही काही माणसं महाराज भजनाला आल्यानंतर वाकत नाहीत. चांगली माणसं दिसल्यानंतर चांगलं बोलत नाहीत. महाराज चांगल्या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा माणसं चांगलं वागायला तयार नाहीत. कशाचा परिणाम आहे? ताठा धरलाय, अहंकार धरलाय, लाटण्याप्रमाणे ताठा धरलाय. विठ्ठल तुम्ही म्हणता महाराज माणसाने कशाचा ताठा धरलाय? ठीक आहे, प्रत्येक व्यक्तीनं नेमत्या माणसाचं सोडून द्या महाराज, पण जाणत्या माणसाने सुद्धा ताठा धरलाय. कशाचा ताठा धरलाय? पहिली गोष्ट आपण धरलाय धनाचा ताठा. कशाचा? दुसरी गोष्ट आपण धरलाय मानाचा ताठा. कशाचा? आणि तिसरी गोष्ट आपण धरलाय ज्ञानाचा ताठा. हे 3 ताठे प्रत्येकाला आहेत महाराज. याच्यातला एक तरी ताठा कोणाकडे तरी असतो महाराज. पहिली गोष्ट आपल्याकडे धनाचा ताठ आहे. ज्याच्याकडे धन असेल ना तर तो माणूस कोणालाच विचारत नाही महाराज. सर्वसामान्य माणसाचं सोडून द्या, देवाला सुद्धा विचारायला हमिंग मारते. देवाला सुद्धा विचारायला तयार नसतो. कशामुळं? बघा तुम्ही एखादा माणूस महाराज खूप त्याच्याकडे संपत्ती असेल, खूप त्याच्याकडे बंगला गाडी काही असेल, पण तो माणूस कोणाला विचारायला तयार नसतो, कोणाला बोलायला तयार नसतो. का? धनाचा ताठा. दुसरी गोष्ट मानाचा ताठा. या असं जर एखाद्याला म्हटलं नाही तर राग येतो गंभीर महाराज. असं जर एखाद्याला म्हटलं अरे माझी आणि त्यांची ओळख आहे तरी सुद्धा मला ओळख देत नाहीत, तरी सुद्धा माझं नाव घेत नाहीत, म्हणजे आपल्याला वाटतं आपल्याला कोणीतरी विचारलं पाहिजे, आपलं कोणीतरी नाव घेतलं पाहिजे, म्हणजे आपल्याला मानाचा ताठा आहे. वाटोळं झालं महाराज या दोन्हीही ताट्यामुळं.
पण महाराज सगळ्यात महत्वाचा पुढचा ताठ आहे. कधी कधी परमेश्वर महाराज हे मागचे दोनही ताठे परवडले गंभीर महाराज, पण पुढचा भयानक ताठ आहे. कोणता? ज्ञानाचा ताठा. किती ज्ञान असतो? तोकडं ज्ञान असतं. जगद्गुरु म्हणतायत विद्याल्प परी गर्भ शिरोमणी विद्याल्प परी गर्भ शिरोमणी विद्याल्प परी गर्भ शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे? मजहुनी ज्ञानी कोण आहे? अंगी भरे ताठा कोणा ते मानिना अंगी भरे ताठा कोणा ते मानिना अंगी भरे ताठा कोणा ते मानिना भरे ताठा कोणा ते मानिना विद्याल्प परी गर्भ शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे? मजहुनी ज्ञानी कोण आहे? विद्याल्प परी गर्भ शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे? मजहुनी ज्ञानी कोण आहे? विद्याल्प परी गर्भ शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे? ऐका महाराज, आपण हा ताठा धरलाय, धनाचा ताठा, मानाचा ताठा, ज्ञानाचा ताठा. परिणाम ऐका, परिणाम. आपण धनाचा ताठा धरलाय. ज्यांनी कोणी धनाचा ताठा धरला असेल, परिणाम ऐका. ज्यांनी कोणी मानाचा ताठा धरला असेल, परिणाम ऐका. जगद्गुरु तुकोबराय परिणाम सांगतायत. ज्ञानाचा ताठा धरलाय, परिणाम ऐका. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात शिकल्या बोलाचा धरशील ताठा शिकल्या बोलाचा धरशील ताठा शिकल्या बोलाचा धरशील ताठा शिकल्या बोलाचा धरशील ताठा तेने जासी वाटा यम पंथे तेने जासी वाटा यम पंथे तेने जासी वाटा यम पंथा तेने जासी वाटा यम पंथा हे शिकल्या बोलाचा धरशील ताठा तेने जासी वाटा यम पंथे तेने जासी वाटा यम पंथे शिकल्या बोलाचा धरशील ताठा तेने दासी वाटा यम पंथे तेने जासी वाटा यम पंथा यम पंथे यम पंथे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्ही जर हे 3 ताठे धरले असतील तर तुम्हाला एकच वाट, ती म्हणजे यमपंथाची वाट. लक्षात आलं आपण ताठा धरल्यामुळे आपला काय परिणाम झालाय, कसं वाटोळं झालंय, आपल्याला यमपंथाची वाट आहे. पहिली गोष्ट लक्षात आली. दुसरी गोष्ट महाराज, दुसरी गोष्ट आपण धरली वासना. वासना धरली महाराज. सर्वसामान्य माणसाचं सोडून द्या, चांगल्या चांगल्या माणसांनी वासना धरली आणि त्यांचं दिवाळं निघाले. कोणी वासना धरली? यादी ऐका, यादी. कोणी कोणी वासना धरली कसं वाटोळं झाले, यादी ऐका. वासनेच्या संगे नको जाऊ मना, यादी ऐका. पहा त्या रावणा काय झाले, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. मग मला सांगा, जिथं इंद्र चंद्र नारदासारखे नाडले, तिथं आपल्यासारख्या उंदराची काय कथा आहे? तू का म्हणे देवा वासनेच्या आटे, केली तळपटे बहुतांची. चांगल्या चांगल्या माणसांनी वासना धरली, त्यांचं दिवाळं निघालं. ऐका महाराज, एक उदाहरण सांगतो. तुम्ही दिंडीला निघालात,
कसं कसं आपण वासना धरतो, कशी वासना धरून आपण परमार्थ करतो, कसा वासना धरून आपण आपलं भजन करतो. ऐका, वासना धरल्यामुळं काय होतं, आमच्यासोबत एक माणूस 4-5 वर्ष दिंडीमध्ये चालायचा. किती वर्ष? 4-5 वर्ष. जसा तुमचा आजरेकर फड आहे, जसा तुमचा फड आहे ना, तसा आमच्या गावाचा सुद्धा एक फड आहे. तुम्ही जर ऐकून असाल तर आमच्या गावाकडचा एक फड आहे वांगीकर फड. कोणता? वांगीकर फड. त्या फडामध्ये एक माणूस 4-5 वर्ष चालायचा. किती वर्ष महिला मंडळ? लक्षात येतंय ना कीर्तन? नाहीतर आंधळ्याची वरात आणि बहिऱ्याच्या घरात. हां, मी आपलं सांगत बसायचं आणि तुम्ही आपलं हो हो हो. हां, लक्षात येतंय ना पुरुष मंडळ? गोड चिंतन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की माझी इथं परीक्षा आहे. आता कशामुळं परीक्षा आहे? कारण की माझे मार्गदर्शक गंभीर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणून मी चिंतन सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या परीक्षेत एकदा उत्तीर्ण झालं की महाराष्ट्रात प्रवीण महाराज सोळंके गाजले समजा. बरोबर की नाही गुरुजी? हां, ऐका, 4-5 वर्ष तो माणूस दिंडीमध्ये चालायचा, इतकं गोड भजन करायचा, इतकं गोड भजन करायचा. किती गोड भजन करायचा महाराज, इतकं गोड. ऐका, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. इतकं गोड भजन तो माणूस करायचा. कोण करायचा? तो माणूस करायचा. 1 वर्ष महिला मंडळ, लक्ष द्या, 1 वर्ष असं ऊन पडलं होतं, इतकं ऊन पडलं होतं की खालून चप्पल घालून सुद्धा गरम वाफा लागायच्या. पण तरी सुद्धा तो, मी तुम्हाला सांगतोय, वासना धरून आपण परमार्थ करतोय, किती किती वाटोळं झालंय आपलं. ऐका, इतकं ऊन पडलं होतं, चप्पल घालून सुद्धा गरम वाफा लागायच्या. त्याला विचारलं, बाबा किती भजन करताय, किती परमार्थ करताय? बघतोय तुम्हाला 4-5 वर्ष झालं, किती गोड भजन करताय, किती गोड चाली म्हणताय. आणि महाराज, चाली जर ऐकायच्या असतील, भजन जर पाहायचं असेल, तर तुम्हाला वारीमध्येच ऐकायला मिळेल. बरोबर आहे का? गोड चाली, गोड भजन महाराज गाण्यावरच्या चाली म्हणायच्या नाही. आत्तापर्यंत आपण ऐकत बरंच काही वाईट ऐकत आलोय. तुम्ही म्हणत असाल महाराज दिसतंय लहान पण बोलतंय लय. लय बोलायला लागले महाराज. मी माझं सांगत नाही, माझ्या गुरुवारांच्या मुखातलं वाक्य सांगतोय. आपण आतापर्यंत ऐकत वाईटच आलोय. झोपलात की काय? कसं कसं वाईट? ऐका, मला सांगा, वाकून टाक सडा ग राधे, वाकून टाक सडा. ऐकलंय ना? याच्यापेक्षा पुढे ऐका पुरुष मंडळ. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. ऐकलंय ना? याच्यापेक्षा पुढे ऐका इंगोले महाराज. राधा रंगाने दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे 2. तुझ्या बायकोला लाव की म्हणा. अहो, राधा राधा म्हटल्यानंतर शुकाचार्यांना 6 महिने समाधी लागायची. आणि आपण राधेला फिरायला काय नेतोय, आपण राधेला गोंडे काय लावतोय, वाईट ऐकतोय का नाही आपण? महाराज, इतकं चांगलं भजन ऐकायचं. आता सुरुवातीला आम्ही चाल म्हटली महाराज, भजन सुद्धा असं सुरू झालं पाहिजे, मूळ स्वरापासून पंचपर्यंत, पंचमपासून षड्जापर्यंत. रूप पाहता लोचनी सुख, शब्द सुद्धा तुमच्यापर्यंत स्पष्ट आवाज आला पाहिजे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय, काय म्हणतात ज्ञानोबाराय, इतकं इतकं चांगलं लिहून ठेवलंय आपल्यासाठी. सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बर
करते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनी तिष्ठे भाव भक्ती देखोनी तिष्ठे भाव भक्ती देखोनी उठा असा कडक आवाज लागला पाहिजे उठवायचं आहे ना सगळ्यांना उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्यांचा गजर योगिया दुर्लभ तुम्या देखिला साधनी पाहता 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 मना न पुरे धनी देखिला देखिला मायम्या देवांचा देव मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लवेला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लवेला असं भजन असतं गोड आहे का नाही हा काकडा करू का पूर्ण हा तुम्हाला मी एक सांगतो इतकं गोड भजन म्हणायचं महाराज लोकांसाठी म्हणायचं नाही त्या देवासाठी म्हणायचं नक्कीच तो भगवान परमात्मा आपल्याला आपल्या वरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही इतक्या गोड चाली म्हणायच्या महाराज की ते शब्द कमीत कमी आपल्याला सुद्धा कळाले आपल्याला तरी कळाले पाहिजे बरोबर आहे का नाही एक जणांनी मला कीर्तनात प्रमाण दिलं काय दिलं एका जनार्दनी म्हणे मीराबाई दासी जणी लागे नाम्याच्या पायी तुमच्या लक्षात आलं नसेल महाराज ते एका जनार्दनी नाथ बाबा म्हणे मीराबाई मीराबाई दासी जणी जनाबाई लागे नाम्याच्या पायी नामदेवराय गवळण कोणाची सामुदायिक अहो असं इतकं गोड भजन करायचं गोड भजन तो वारकरी करत होता किती गोड भजन करत होता ऐका लक्ष द्या एक दिवस त्याला विचारलं किती गोड भजन करताय किती गोड परमार्थ करताय किती गोड वारी करताय कशासाठी करताय कुणासाठी करताय तो म्हटला महाराज असं काही नाही वासना धरून आपण परमार्थ करतोय त्याच्यावर मी सांगतोय महाराज असं काही नाही अहो काहीतरी असेल ना नाही महाराज अहो काही नाही अहो काहीतरी असेल त्याचं उत्तर ऐकून पण इतकं वाईट वाटलं त्यानं सांगितलं महाराज मला असं वाटतंय मला एखादा नातू झाला पाहिजे अहो आपण आपलं भजन नातवासाठी करताय आपलं भजन आपण वासनेसाठी करताय कुणा काहीतरी संसारातल्या मागणीसाठी जर तुम्ही भजन करत असाल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात वासना धरीती कृष्णा विन काही तुम्ही जर वासना धरून परमार्थ करत असाल महिला मंडळ तुम्ही ऐका एखाद्या माता माऊलीने 9 महिने 9 दिवस गर्भ वागवायचा आणि 9 महिने 9 दिवसानंतर ते बाळ मृत जन्माला यावं मग मला सांगा 9 महिने 9 दिवसाचं फळ काय हो शीन हेच फळ आहे श्रम हेच फळ आहे तसं तुम्ही परमार्थ करताय भजन करताय मग वासना धरून परमार्थ करत असाल तर जगद्गुरु म्हणतायत वासना धरीती कृष्णा बिन काही शिन केला तिही साधनांचा शिन केला तिही साधनांचा वासना धरीती कृष्णा बिन काही शिन केला तिही साधनांचा तुम्ही भजन नाही केलं तुम्ही दिंडी नाही केली तुम्ही त्या देवावरती
शीन करून ठेवला शीन विठ्ठल विठ्ठल. दोन गोष्टी आपण धरल्या महाराज, वाटोळ झालं. तिसरी गोष्ट नको ती संगती धरली. एक जगद्गुरु एक ठिकाणी असं म्हणतात, पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. वारीला आल्यानंतर सुद्धा महाराज आपण चांगल्या माणसाच्या संगतीत जात नाही, चांगल्या माणसाच्या संगतीत भजन करत नाही. मी सांगतो ना तुम्हाला, मला सांगा, दिंडीमध्ये तुम्ही सर्व फडकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. दिंडीमध्ये सुद्धा माणसं सकाळचा नाश्ता झाला की चला पुढं, बरोबर आहे ना? हा हा भजनाला 4 आणि खायला 400. सकाळचा नाश्ता झाला की, दुपारचं जेवण झालं की, संध्याकाळचा ठेपा आला की टाका वळकट्यान झोपा. फक्त नको ती संगती आपण धरतो महाराज. कशामुळं? आणि महिला मंडळ, आता तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात सर्व, माझ्या आईच्या, मला आई समान आजी समान आहात सर्व. मला सांगा, आपला 2 टप्पी कार्यक्रम चालतो दिंडीमध्ये, पुरुष मंडळ, तुमचा सुद्धा आणि यांचा सुद्धा, आमचा सुद्धा. हा तुम्ही म्हणता लयच तुम्हाला लांब ठेवलंय, आमचा सुद्धा, सगळ्यांचा 2 टप्पी कार्यक्रम चालतो. कसा? महिला मंडळांना पाणी दिसलं की कपडे धुयचे, जागा दिसली की वाळू घालायची. बरोबर आहे का नाही? पुरुष मंडळी आपलं सुद्धा तेच चालतंय. हा आपलं सुद्धा सकाळी उठायचं, नाश्ता करायचं, चला पुढं, संध्याकाळी लगेच वळकटी टाकायची, झोपायचं महाराज. 2 टप्पी कार्यक्रम चालतो. म्हणून आपल्याला वारीचं फळ मिळत नाही, वारीचं पुण्य मिळत नाही महाराज. आपण वासना धरून परमार्थ करतो, आपण ताठा धरतो, नको ती संगती धरतो. आळंदीला पंढरपूरला आल्यानंतर सुद्धा महिला मंडळ, पुरुष मंडळ, महिला घेतात बांगड्या, माणसं घेतात घोंगड्या, एवढाच कार्यक्रम चालतो. काहीतरी नेण्यासाठी जर तुम्ही आळंदी पंढरीला येत असाल, अहो इथं आल्यानंतर वास्कराचा फड बघावा, इथं आल्यानंतर टेंभुकराचा फड बघावा, आणि तुमचा कोणता आजरेकराचा फड बघावा, वांगीकराचा फड बघावा, कानसूरकराचा फड बघावा. आपण हे न बघता आपण चंद्रकांत ढवळपुरीकराचा फड बघतो. हा लय झासले बाबा. बरोबर आहे का नाही? एका जनार्दनी जाई साधू दर्शन. चांगल्या माणसाच्या संगतीत जायचं. नाही गेलो पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. 3 गोष्टी मी सांगितल्या, वाटोळ झालं. सांगा ना महाराज, तुमच्या साधू संतांनी काय धरलं? 3 गोष्टी धरल्या. कोणत्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट, आमच्या साधू संतांनी, आपल्या साधू संतांनी अंतकरण आवरून धरलं महाराज. पहिली गोष्ट काय धरलं? अंतकरण आवरून धरलं. दुसरी गोष्ट, साधू संतांनी धरली साधू संतांची वचन. आणि तिसरी गोष्ट, साधू संतांनी धरिला देव. आणि तेच महाराज अभंगाच्या देवती बरे धरिला सायासे, 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 देवती बरे धरिला
अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवती बळे धरिला सायासे. जगद्गुरु म्हणतात आम्ही देवाला धरलं महाराज, देवाला. पहिली गोष्ट सांगितली, साधू संतांनी काय धरलं, तर साधू संतांनी अंतकरण आवरून धरलं महाराज. मला सांगा, जर आपल्याला 100 रुपयाची नोट दिसली तर आपण ती नोट उचलत नाही. झोपले काय तुम्ही? आपण ती नोट बर उचलत नाही. आपल्याला 500ची नोट दिसली तर आपण ती नोट बरोबर आपण ती नोट सोडत नाही महाराज. पण साधू संतांनी आपलं अंतकरण आवरून धरले. किती आवरून धरले? सर्वसामान्य माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. मला सांगा, बैलगाडी जर उधळली, बैल जर उधळले, बैल जर पळायला लागले तर आपण काय करतो रे? खाली बसून बघत राहतो. आपण कासरा आवरून धरतो का नाही? तसं साधू संतांनी आपलं अंतकरण आवरून धरले. परिणाम तीर्थासी तीर्थ. परिणाम ऐका, झाला तोची मोक्ष तेने दर्शने. तीर्थ सुद्धा त्यांचं दर्शन घेतात, पवित्र होतात. कशाचा परिणाम? अंतकरण आवरून धरण्याचा परिणाम. विठ्ठल काय मी कीर्तन जरा उरक्त घेतोय गंभीर गुरुजी, कारण की मोहन पाटील आहेत का या ठिकाणी? आहेत ना. तुम्ही वातावरण इतकं छान बनवलं इथं की मला असं वाटतंय सकाळी काकडा करूनच जावा इथं. चालेल का? चालेल. सगळे कुठं म्हणते चालेल महाराज. आहे की नाही? खूप छान महाराज, खूप. काय तुम्हाला इतके आशीर्वाद मिळणार आहेत या सर्वांचे. इतकं छान वातावरण. यांचं जाऊ द्या महाराज. आपण सर्वसामान्य माणसं थोड्या थोड्या गोष्टीला आपण समाधान मानतो, पण तो देव महाराज या ठिकाणाहून जेवण केल्याशिवाय राहणार नाही. इतकं छान वातावरण आपण केलंय. आणि महाराज, जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. आळंदी तरी थोडी लांब असली, पण या ठिकाणी तुम्ही ज्ञानोबरायला बोलवले, या ठिकाणी तुम्ही पांडुरंगाला बोलवले, या ठिकाणी तुम्ही तुकोबरायला बोलवले. याचं एकच कारण आहे, तुमचा नियोजनकार चांगला आहे. गंभीर गुरुजी असल्यानंतर काय कमी येतं? आणि गायक मंडळी सुद्धा महाराज, हे इंगोले महाराज असतील, यांचा मुलगा इतका सुंदर गातो. तुम्ही फेसबुकला यूट्यूबला गेल्यानंतर इंगोले महाराजांचं नाव टाकायचं. इतका गोड त्यांचा मुलगा गातो, कारण की ते स्वतः संगीत विशारद आहेत. परमेश्वर महाराज स्वतः भागवताचार्य आहेत. ही मंडळी मिळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आत्ताच्या या दिवशी, कारण की प्रत्येकाची घाई चालली. जगद्गुरु तुकोबरायच्या प्रस्थानाला जायचं, उद्या लगेच तिकडं चालायला जायचं. याचं एकच कारण आहे महाराज, तू का म्हणे होता ठेवा. मोहन पाटील, कशामुळे तुम्हाला हा सगळा योग जुळून येतो? तो या भावा सापडला. तुमची काहीतरी पूर्वपुण्य असायला पाहिजे. तुमच्या आईवडिलांची काहीतरी पूर्वपुण्य असायला पाहिजे. तुम्हाला हे सगळं छान असं करावं वाटलं महाराज. साधू संतांनी अंतकरण आवरून धरलं. परिणाम महाराज, तीर्थ सुद्धा त्यांच्या चरणाचं दर्शन घेतात, पवित्र होतात. दुसरी गोष्ट, साधू संतांनी धरली साधू संतांची वचनं धरली. कशी वचनं धरली? एकदा सगळ्यांनी माझ्यासोबत ती चाल म्हणायची. ती चाल सुद्धा अशी आहे की कसं आपण साधू संत मंडळी सोबत गेलं पाहिजे. ऐका. पुढे गेले त्यांचा वा वा वा. पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा वा. शोधित मार्ग पुढे गेले टाळे टाळे टाळे. पुढे गेले त्यांचा शोधित टाळी वाजवा सर्वांनी, टाळी टाळी. साधू संत मंडळी कसे गेले, कशा मार्गाने गेले महाराज? ऐका ऐका. तो पुढे पुढे गेले त्यांचा, पुढे गेले त्यांचा. शोधित मार्ग
चला जाऊ माग घेत आम्ही 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 हो चला जाऊ माग घेत आम्ही वंदू चरण रथ जय हो वंदू चरण रथ सेवू सेवू उष्टावरी वंदू चरण वंदू चरण छान आहे का नाही चाल ही चालच सांगू जाते की आपण साधू संत मंडळी सोबत कसं गेलं पाहिजे पुढे गेले त्यांचा अगदी हळू पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही चला जाऊ माग घेत आम्ही इतकं 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 छान भजन आहे महाराज इतकं गोड चालीत अजून एक चाल म्हणू का गुरुजी हा शरण शरण जे हनुमंता तुझ आलो राम दूता हो तुझ आलो राम दूता तुझ आलो राम दूता शरण शरण हनुमंता तुझा रामदूता तुझा आलो रामदूता तुझा रामदूता शरण शरण जे हनुमंता तुझा आलो राम दूता हो तुझा आलो राम दूता तुझा आलो राम दूता हो शरण शरण हनुमंता तुझा रामदूता तुझा आलो रामदूता तुझा आलो रामदूता वा माझ्याकडून यांना 1-1 रुपये बक्षीस आहे अहो सोन्याचा कारण की ही चालच अशी की चांगल्या गायकाच्या झोपेत दगड टाकल्यासारखी शरण शरणाजी मूळ स्वर मध्यम षडज षडज मध्यम मूळ स्वर गोड गोड कोणाच्या मार्गदर्शनाने आम्ही पुढे गेलो महाराज साधू संतांच्या मार्गाने पुढे गेलो साधू संतांची वचन धरलंय अजून जगद्गुरु तुकोबरायचं एक गोड प्रमाणे महाराज गोड प्रमाणे संती सांगितले ते केले जतन नाही आज्ञे त्यांच्या केले उल्लंघन मत मतांतरा नाही दिले मन हृदयी धरिले या हरीचे चिंतन वो येथे आली येऊ याची निज कार्या जे संतांनी सांगितलं संतांच्या वचनाच्या मार्गाने आम्ही गेलो परिणाम काय झाला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जगाचा मालक आम्हाला नेण्यासाठी आला कशाचा परिणाम आहे साधू संतांची वचन धरल्यामुळं विठ्ठल हरो विठ्ठल विठ्ठल दोन गोष्टी सांगितल्या अंतकरण धरलं आवरून धरलं चांगलं झालं दुसरी गोष्ट साधू संतांची वचन धरली चांगलं झालं आणि तिसरी गोष्ट देव धरला महाराज देव देवतीही बळे धरिला सायासे देव धरला कसा धरला बळाने धरला मग तुम्ही म्हणता जगद्गुरु तुकोबरायांनी पहिलवानकी केली का काय कोल्हापूरला गेली की काय मल्लगिरी केली का काय आणि त्यांनी देवाला धरलं का काय नाही महाराज मग कोणत्या बळाने धरलं गिरीधर लाल तो भाव का
भुका वा गिरिधर लाल तो भाव का भुका राग कला नहीं जानत तुका गिरिधर लाल तो भाव का भुका अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा सोयरा दिनाचा महिला मंडळ तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. मला सांगा शबरी माता चालत चालत अयोध्येला राम प्रभूच्या दर्शनाला गेली, बरोबर आहे? बरोबर आहे. हा आजीबाई नाही म्हणतात बघा त्या. महाराज शबरी माता अयोध्येला नाही गेली, मग अयोध्येचा राम शबरी मातेकडे आला. कशाचा परिणाम आहे? जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा आएंगे रघुराए भी तो आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी के कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. गोड भजन केलं महाराज शबरी मातेने. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. इतकं 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 गोड भजन केलं. परिणाम महाराज जगाचा मालक शबरीकडे आला. नुसता आला नाही महिला मंडळ, मग ऐका येऊन काय केलं? ऐका महिमा आवडीची ओ ऐका महिमा आवडीची बोरे काय भिल्लनीची बोरे खाय भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला. शबरी माता अयोध्येला जात नाही. शबरी अयोध्येचा राम शबरीकडे येतो. नुसता येत नाही महाराज, उष्टी बोर सुद्धा खातो. कशाचा परिणाम? त्या देवाला फक्त भाव लागतो महाराज. एका हिंदी कवीने सांगितले, जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, जरूरी नहीं इंसान हर वक्त मंदिर चला जाए, लेकिन उसके कर्म ऐसे होने चाहिए व्यक्ति जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. इतकं गोड भजन करायचं, इतकं चांगलं वागायचं की त्या देवाने सुद्धा आपली दखल घेतली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज आपल्या साधू संतांनी इतका सोपा परमार्थ आपल्याला सांगितलाय. तुकडोजी महाराज तर एक ठिकाणी असं म्हणतात, देवाचे देवत्व आहे ठाई ठाई. ऐका बरं, देवाचे देवत्व आहे ठाई ठाई, अहंकार गेल्या विना अनुभव नाही. तुकड्या दास म्हणे ऐका ही वाणी, देवाशान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही. देव देव बाजारचा भाजीपाला नाही र. हो म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही. देव देव बाजारचा भाजीपाला नाही. फक्त अंतःकरणामध्ये चांगला भाव ठेवायचा. नक्कीच तो भगवान परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. इतकं छान भजन करायचं. म्हणून जगद्गुरु म्हणतायत, आम्ही कोणत्या बळाने धरलं तर भावाच्या बळाने धरलं. देवती बळे धरिला सायासे. किती सायास केले? इतके सायास केले.
आळंदीतून पंढरपूरला जायसाठी इतके सायस करावे लागतात, इतक्या पावसाचा त्रास सहन करावा लागतो. म्हणजे हे सायासच आहेत महाराज. म्हणून सायासाने आपण परमार्थ करतो. देवतीही बळे धरिला सायासे करून या नाश उपाधीचा. 2 उपाधी आहेत, एक अंतर उपाधी आणि दुसरी बाह्य उपाधी. या जर उपाधी मी सांगत बसलो तर तुम्हाला नक्की उपाधी लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुढं चालतो. अंतर उपाधी सुद्धा टाकून दिली, बाह्य उपाधी टाकून दिली. देवतीही बळे धरिला सायासे करून या नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले विठोबार कुमाई. जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज 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 छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी हर हर महादेव. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. देवतीही बळे धरिला सायासे करोन या नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिकारिले जन स्वये जनार्दन तेचे झाले. महाराज मोहन साहेब या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटलं, एक प्रमाण मला आठवलं की नाही का, ते एक ठिकाणी असं धनवंत आणि कृपा दयाळू दयाळू हे तो दुर्लभची दाता. दुर्लभची दातारा. एखादा माणूस धनवान असेल पण दयाळू असेल असं काही सांगता येत नाही. हे दुर्लभ काही गोष्टी त्या अभंगामध्ये गंभीर महाराज सांगितल्यात. मोहन काका आले, इथं आल्यानंतर मला असं वाटलं एखादी साखळी घ्यावं काय की टाकून. नाही महाराज, असं 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 नको, फक्त असं नको, असं नको. कारण की तुम्ही म्हणता मग आम्ही काय केले. गंभीर महाराज म्हणतात मी काय कमी केले. असं नाही महाराज, फक्त त्यांनी आपल्या वारकऱ्यावर असंच प्रेम करत राहा, अशीच इथं आल्यानंतर सेवा करत राहावी. हेच आपल्याला मोठी संपत्ती आहे की नाही. जगद्गुरु सुद्धा एक ठिकाणी असं म्हणतात, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मागणे एक तुझं प्रति आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. द्यायचा असेल एवढंच दे, तुझा विसर नाही पडला पाहिजे. मोहन काकाला सुद्धा आपण अशी विनंती करू की आमच्या वारकऱ्यांची अशीच सेवा आपण करत राहा. नक्कीच तो भगवान परमात्मा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या काही कमतरता असतील त्या नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. देवतीही बळे धरिला सायासे करून या नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. धातू धिक्कारिले जन धिक्कारिले याचं पण खूप छान असं चिंतन आहे. पण जगद्गुरु तुकोबराय धातू धिक्कारिले म्हणजे काय, धनाचा सुद्धा त्याग केला. जन धिक्कारिले म्हणजे काय, जनाचा सुद्धा त्याग केला. मग काय झालं, स्वये जनार्दन तेची झाले. मग तुम्ही म्हणता महाराज आम्हाला सुद्धा त्या देवाला आपलंसं करायचंय, आम्हाला सुद्धा त्या देवाला, आम्ही सुद्धा धनाचा त्याग करणार आहे, आम्ही सुद्धा जनाचा त्याग करणार आहे, आम्ही सुद्धा जगद्गुरु होणार आहेत. महाराज शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतायत,
तुक म्हणे आसे नसले तातडी तुका म्हणे आसे नसले तातडी तुका म्हणे आसे न चले तातडी तुका म्हणे आसे न चले तातडी तुका म्हणे आसे न टाळी 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 तुका म्हणे आसे न चले तातडी तुका म्हणे आसे न चले तुका म्हणे आसे न चले अनुभवे गोडी येईना कळो अनुभवे गोडी येईना कळो पूर्व पक्षी धातो देखा दिले पूर्व पक्षी धातो देखा दिले अनुभवे गोडी येईना कळो अनुभवे गोडी येईना कळो पूर्व पक्षी धातो देखा दिले पूर्व पक्षी धातो देखा होये जनार्दन तेची झाले तेची झाले 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 रे स्वये जनार्दन स्वये जनार्दन जनार्दन स्वये जनार्दन
जनार्दन तेची झाले पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पूर्व पक्षी धातू धिकारिले जन तुका म्हणे यासी नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळू. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतायत रोज आपण थोडं 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 भजन करायचं आणि त्या देवाजवळ जायचं. देवा महाराज किती भजन करायचं? रोज कमीत कमी 4-5 तास भजन करायचं. किती करायचं? हा नका करू 4-5 तास, कमीत कमी 1 तास तरी करायचं. करणार का नाही? नाही करत महाराज आपण 1 तास सुद्धा भजन. मी तुम्हाला सांगतो आजच्या कीर्तनातून फक्त एवढं घेऊन जा, कमीत कमी रोज आपण महाराज 5 मिनिटं तरी त्या देवाचं भजन करायचं. इतका सुंदर नरदेह आपल्याला त्या देवाने दिलाय, त्या देवाचे उपकार म्हणून त्या देवाचं कमीत कमी 5 मिनिटं भजन करायचं. करणार का नाही? रोज फक्त 5 मिनिटं भजन करायचं. महाराज आजचा दिवस घेऊन जा, आजचा दिवस लिहून ठेवा. जर तुम्ही रोज फक्त त्या देवाला 5 मिनिटं दिले ना महाराज, येथील जे एक घडी तये जोडी पार नाही. तुम्ही ते केलेलं भजन नक्कीच तुमच्या कामाला आल्याशिवाय राहणार नाही. संसारातली कुठलीच गोष्ट कामाला येत नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? हा आता जास्त बोलायला वेळ नाही मला. संसारातली कुठलीच गोष्ट कामाला येत नाही आणि परमार्थातली कुठलीच गोष्ट वायाला जात नाही. हो, म्हणून कमीत कमी 5 मिनिटं तरी भजन करायचं. कारण महाराज ऐका, लक्ष देऊन ऐका, कारण आपल्यासोबत कोण कोण कुठपर्यंत आहे तुम्हाला एक सांगू. झालंय आपलं कीर्तन, कोण कोण कुठपर्यंत आहे लक्ष देऊन ऐका. हिंदीमध्ये सांगितलंय कोण कोण कुठपर्यंत आहे. पुरुष मंडळ कोण कोण कुठपर्यंत आहे ऐका ऐका. कोण कोण? साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगनी रहेगी तो केवल मकान तक. परत ऐका. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगनी रहेगी तो केवल मकान तक. परिवार के सब लोग चलेंगे उस मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो अग्निदान तक. ओ इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा. रे मन ये 2 दिन का मेला रहेगा, कायम न जग का झमेला रहेगा. इससे तो आगे सगळेजण तुम्हाला सोडून जातील, फक्त तो भगवान परमात्मा तुम्हाला कधीही सोडणार नाही. कमीत कमी 5 मिनिटं भजन करायचं. नाही कळली ओ महाराज आम्हाला हिंदी, सगळ्यात सोपं सांगतो. तुझा ना भरोसा न माझा भरोसा, वो जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसावो, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल रे वेड्या तुला रे गोडी अभंगाचे. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाचे. कधी लागे गोड 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 भजन करायचं महाराज. कमीत कमी किती वेळ? 5 मिनिटच म्हणतात महाराज.
कमीत कमी 5 मिनिटं करायचं. म्हणून महाराज तुका म्हणे यासी नचले तातडी, परमार्थात आल्यानंतर ही करायची नाही. अनुभवे गोडी येईल कळू, हळूहळू हळू आपल्याला अनुभव येत असतो. पूर्व पक्षी धातू धिकारिले जन स्वये जनार्दन, तेची झाले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. एकदा सर्वांनी वरती हात करा, सर्वांनी करा. गोड भजन आपल्याला करायचे. सर्वांनी वरती हात करा. कारण की तुम्ही ज्या सोहळ्यात चाललात ना महाराज, त्या सोहळ्यात फक्त भजन प्रिय. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. नुसतं भजन करायचे, गोड भजन करायचे. सर्वांनी हात केले का वरती? हा केले का वरती? वा वा. आणि शूटिंग करा आणि सांगा मोहन पाटील यांनी किती छान कार्यक्रम आळंदीमध्ये केलाय, किती छान आमची व्यवस्था केली. सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, सगळ्यांनी जोरात. वा वा. या परिवारासाठी इतकी छान व्यवस्था केली आळंदीमध्ये, त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मला सांगा इतका छान, थांबा थांबा ऐका ना, मला सांगा इतका छान आमच्या गंभीर महाराजांनी मृदंग वाजवला, त्यांच्यासाठी इतकं थांबा थांबा, मला सांगा इतकं छान या दोघांनी गायलंय, यांच्यासाठी. आणि कीर्तनकारांनी काय गठोड केले का तुमचं? वा, कीर्तनकार बरे आहेत ना आपले हे सगळे, छान आहेत म्हणजे ना. सगळ्यांनी सगळ्यांनी वरती हात करा, सगळ्यांनी वरती हात करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, हो ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली 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 टाळी 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 भगवान विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय. हा बोलिले पुरे देवा पुढे उतरली, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सत, हा नाही विचारिला अधिकार म्या तुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सत, तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पायापैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावे से मना येत नाही नारायण, सुरवाडकपणे तसा पडली तिने, आता उठावे से मना येत नाही नारायण, तुका म्हणे भूक गेला निवारला लाग, आता उठावे से मना येत नाही नारायण, करून आरती चक्रपाणी ओवाळती, आज पुराले नवस धन्य काळा हा दिवस, पाऊस कळा पुण्यवंत तुम्ही बाळा, आज पुराले नवस धन्य काळा हा दिवस, बाई टाळी उभा संत जवळी, आज पुराले नवस धन्य काळा हा दिवस, प्रेमच
प्रेमारती गोविंदाची ओवाळती धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन बाळापुराणे मुक्ता ओवाळती परमानंदा धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन नामा म्हणे गे वाटे मुनिराही लोटती धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा शिवते साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोकवले ज्ञान जगी हित निनंती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिवते साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रकाट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी चरणी टकाची ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिवते साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ते पायी राघव्या आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारे रे तैसे तुकोवाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ते पायी राघव्या आरती तुकारामा हात तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुका शियाळे म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी राघव्या आरती तुकारामा खाली लोटांगर आनंद पूजन भावे वाळी म्हणे नामा विठ्ठल रखुमाय ठोबा रखुमाय हेची भावी माझी जन्मी तुझा दास पंढरीचा वारीनं वारकरी सुख दे हरी. संत संग सर्व अखंड काळ प्रेमाचा पंढरीचा वारीनं सुख दे वारकरी हरी. चंद्रभागेश तुका मागे पंढरीचा वारीनं सुख दे हरी. मागणे ते क तुझ प्रत्य आहे आहे पांडुरंगा. या संतास निर्वे हेची मज तुझे दे काही न मागो तुका देवा. म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी या संताची संतास निर्वे हेची मज अनेक दे तुझे काही न मागो देवा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिक वर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु चोख महाराज की जय.